म्हणजे माझ्या मित्राच्या मम्मीला कोणी असं फील झालं की कोणी हात हात म्हणजे असं बॅक वरती हातावरती कोण हात फिरवतोय, कोण डोक्यावरती हात फिरवतोय. हा. ती घरी एकटी होती. आणि ती नॉर्मली आपलं काम करत होती. तिने बघितलं की असं एक शॅडो तिला दिसलं की कोणतरी. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल आणि आज माझ्यासोबत आहे माझा कझन भाऊ आणि तो त्याच्या फ्रेंड सोबत झालेली पॅरानॉर्मल इन्सिडेंट आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग ऐकू त्याच्याकडून. मी तुम्हाला जो इन्सिडेंट सांगणार आहे आज ते माझ्या मित्राच्या मम्मी बरोबर झालेला आहे. चाइल्डहुड फ्रेंड आहे तो माझा. तर मी त्यांचं नाव नाही सांगेल सगळ्यांना आणि फक्त एरिया सांगतो की कुठे राहतो तो राहतो घाटकोपरला. तो माझा मित्र पॉडकास्ट मध्ये येणार होता पण तो कॅमेरा शाय आहे म्हणून तो आला नाही. तर तो बोलला की बाबा तू जाऊन स्टोरी सांग आणि लोकांपर्यंत ही स्टोरी पोहोचव. 5-6 महिने झाली गोष्टीला. तर असं झालं होतं की माझा मित्र आणि त्याची बहीण खूप भांडण करायचे घरी. हे रोजचं झालं होतं बत्तीच्या टायमाला. म्हणजे त्यांचं काय असं टाइम नव्हतं की कधी पण ते भांडण करायचे. तर त्यांचे मम्मी खूप म्हणजे वैतागली होती की काय चाललंय घरात, हे असं घरात म्हणजे काय परिस्थिती लागली की दोघे बहीण भाऊ खूप भांडण करतात एकमेकांवर. तर त्यांचा एक भट होता, त्यांच्या भटाकडे गेले ते आणि भटाला विचारलं की माझे मुलं असं का भांडण करतात, कधी असं भांडण करत नाही. पण आता खूप दिवस झाले मी बघते 2-4 दिवसापासून की खूप म्हणजे असं भांडण चालू आहे त्यांच्यामध्ये आणि कारण काही नाही. मध्ये गेले भटांना विचारायला. तर भट असं बोलले की तर त्यांच्या घरी काहीतरी असं आहे, नेगेटिव्ह एनर्जी असं काहीतरी आहे. मित्राची मम्मी घरी आली. घरी आल्यावर थोड्या टायमाने ती हॉलमध्ये आली आणि ती बसली होती हॉलमध्ये. मध्ये स्टँड होता, स्टँडवरून ते ग्लास पडला खाली. तर ती मम्मी गेली बघायला गेली तर ग्लास पडला होता खाली. तर ती मम्मीने काय केलं, ग्लास उचलून किचनवरती ठेवला आणि येऊन परत हॉलमध्ये येऊन बसली. तर परत 2 मिनिटांनी ते ग्लास परत किचनमधून पडला. ठेवलेला ग्लास आणि असं पण नाही की साईडला कॉर्नरला ठेवलाय किचनच्या, ते पडू शकतो. सगळी घरी आले आणि ग्लासचा इन्सिडेंट तिने कुणाला सांगितलं नाही आणि भटाकडे गेले ते पण कुणाला इन्सिडेंट सांगितलं नाही. असं मग रात्री झाल्यावर सगळे आपल्या म्हणजे झोपून गेले. झोपल्यावर ते तिच्या मम्मीला म्हणजे माझ्या मित्राच्या मम्मीला कोणी असं फील झालं की कोणी हात हात म्हणजे असं बॅक वरती हातावरती कोण हात फिरवतोय, कोण डोक्यावरती हात फिरवतोय. तर जसं 1-2 टाइम हात कोणी फिरवत झटक्यात झोपेत होती. तर एवढं समजलं नाही पण लगेच असं 2-3 टाइम हात फिरवते ती उठली एकदम अचानक आणि बघितलं आणि म्हणजे असं बघायला लागली कोणी हात लावलं. तर माझ्या मित्राचे पप्पा झोपले होते तिच्या मम्मीच्या बाजूला. पण पप्पाला विचारलं म्हणजे असं कुणी तुम्ही मला हात लावला का डोक्यावरती या असं बॅकवरती. तर पप्पा बोलला की नाही असं मी तर हात नाही लावलाय असं. तर नॉर्मल परत ते झोपून गेले सगळे. मग नंतर परत थोड्या टायमाने एक 10-15 मिनिटांनी झोप लागली ती मम्मी परत झोपून गेली. झोपल्यावर परत तिला कोणी हात लावला तर ती घाबरून उठली आणि मग ती तिच्या पप्पाला बोलायला लागली की माझ्या बरोबर असं असं होतंय करून, मला कोणतरी हात लावतंय, तुम्ही पण नाही लावते, कोण पण नाही माझ्या बाजूला. आणि मी त्याच्या पप्पाला सांगितलं की असं असं होतंय. म्हणजे मित्राचा पप्पा बोलला की असं काय नाही, तुला असं व्यायाम झाला असेल. सकाळी दुसरा दिवस सगळे आपल्या आपल्या कामाला निघून गेले. अच्छा. ती घरी एकटी होती आणि ती नॉर्मली आपलं काम करत होती. तिने बघितलं की असं एक शॅडो तिला दिसलं की कोणतरी किचनच्या इथून बाथरूम कडे असं लगेच फटाक करून गेला. जास्त घाबरायला लागली ती. अच्छा. असं तिच्या पाठून कोणतरी तिला हात लावला असा. ती लय घाबरली तर तिने माझ्या मित्राला फोन केला की असं असं माझ्या संगती होते, तू आत्ताच्या आत्ता घरी ये करून. असं माझा मित्र आला घरी. पूर्ण इन्सिडेंट सांगितलं तिला की असं असं माझ्यासोबत होते करून असं. तर ते भटाकडे गेली होती, ते पण सांगितलं. भट बोललाय की तुमच्या घरी काहीतरी नेगेटिव्ह वाईब्स असं म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी आहे करून असं. तर ते नेगेटिव्ह एनर्जीला माहिती पडलं होतं की म्हणजे ते काहीतरी तोडका काढतात माझा. लोकांकडे चाललंय म्हणजे काय भटाकडे चाललंय या बघता ते कुठेतरी काय की म्हणजे सोल्युशन काय सोल्युशन येणार. अजून अग्रेसिव्ह झाली ती. मग तो जो एनर्जी होती नेगेटिव्ह एनर्जी ती अजून अग्रेसिव्ह झाली आणि ते एनर्जी ते तिच्या माझ्या मित्राच्या मम्मीला सतवायला लागला. अजून म्हणजे त्रास द्यायला लागला. तर तिची बहिणीला पण माहिती पडलं ही सगळ्या गोष्टीला माहिती नव्हतं. ती छोटी आहे तर तिला म्हणजे घरचे जास्त इन्व्हॉल्व नाही करत ते सगळ्यामध्ये. तर ते माहिती पडल्यानंतर ती तिच्या मम्मीची मस्करी करायला लागली. काय मम्मी तू असं काय नाही होत असं.
तुला असं व्यायाम होत असेल या काहीतरी असं होत असेल तुला, हा. पण हे सगळं असं काय नाही. तू जास्त म्हणजे असं जास्त तू विचार नको करू. विचार करत असेल, तू विचार करत राहणार तर ते गोष्ट तुझ्या डोक्यात अजून फिरत राहणार. बरोबर. असं तर तू जास्त विचार नको करू. तू आपल्या कामामध्ये बिझी राहा. तू स्वामीचं नाव जप कर, हनुमान चालीसा वाचत जा. असं तर ती खूप म्हणजे मम्मीची मस्करी उडवत, तिची मम्मी म्हणजे तिच्या मम्मीची मस्करी ती खूप उडवत होती. अच्छा. असं एनर्जी जी होती ना त्यांच्या घरात, माझ्या हा. मित्राच्या घरात, हा. ते सगळ्यांना म्हणजे ते एकदम पूर्ण तिची मम्मीला ते एकदम पूर्ण हे करून टाकलं होतं. सतवलं, खूप भरपूर सतवलं. काय व्हायचं, असं होतं की सगळे कामाला जायचे, घरी एकटी राहायची ती. तर ती घरी एकटी यायची, मग तिला एकटी असेल तर तिला सतवायचा तो, तिला कुठेही हात लावायचा, तिला धक्का मारायचा. अरे बापरे. हा, तिला फील व्हायचा की ती बसली असेल खुर्चीवर तर तिला असं फील व्हायचं की पाठीमागे कोणतरी उभा आहे. घरात असं दिसायचं की कोणतरी शॅडो असं जातोय येतोय. अच्छा. असं आणि हे जे होत होतं पॅरानॉर्मल इन्सिडेंट घरी, हे फक्त तिच्या मम्मी सोबतच होत होतं का? हा, ती स्टार्टिंग मध्ये ते मम्मी सोबत होतं. अच्छा. असं तिच्या मम्मी सोबत होतं. तर हे म्हणजे ती खूप घाबरली. मग ती घरात म्हणजे सगळे कामाला जायचे ना, मग तिने सगळ्यांना सांगितलं, म्हणजे माझ्या मित्राच्या पप्पाला बोलला, मित्राला बोलला की तुम्ही लोक काहीतरी करा. पण ते लोक पण असं लक्ष नाही देत. त्यांना पण वाटत होतं की हिला काहीतरी असं म्हणजे व्यायाम असेल या असं काहीतरी, म्हणजे कुठे टीव्ही मध्ये काय सिरियल बघितलं असेल या काय असं. घाबरली आहे ती काहीतरी. हा, काहीतरी घाबरली असेल. अच्छा. असं तर ते लोकांनी पण जास्त काय असं इंटरेस्ट नाही दिला. तर ती घाबरून काय करायची, मग ती घरातच बसायची नाही दिवसभर. अरे ती बापरे. बाहेर कुणाच्या नेबरच्या घरी या तिच्या कोण रिलेटिव्हच्या घरी म्हणजे सगळे कामाला गेले हा. तर ती घरी नाही राहायची. तर दिशांत, जेव्हा मम्मी रिलेटिव्हच्या घरी जायची तर तिथे तिला काय असं व्हायचं, पॅरानॉर्मल इन्सिडेंट त्याच्यासोबत व्हायची तिथे? नाही, असं काहीच नाही व्हायचं. ती चांगली रिलॅक्स राहायची, एकदम अच्छा. बिंदास, म्हणजे झोपायची पण तर तिला काय नाही, एकदम बिंदास होती तिथे. फक्त ते घरातच तिला त्रास व्हायचा. अच्छा. घराच्या बाहेर पण गेलं ना, दरवाजाच्या बाहेर पण उभारला तरी पण तिला काय त्रास नाही व्हायचा. घराच्या बाहेर ती माझ्या मित्राने सांगितलं, पहिला तर 1-2 दिवस ती गेली नाही कोणाच्या रिलेटिव्हच्या घरी, ती खुर्ची टाकून बाहेरच बसायची. का एकदम एमर्जन्सी असेल तरच घरात घुसायची, नाहीतर ती दरवाजा ओपन ठेवून बाहेर बसायची. तिला बाहेर काय नाही त्रास व्हायचा. बट बाहेर पण किती दिवस बसणार, सगळे बघायचे ही असं का बाहेर बसते करून. अच्छा. तर मग ते तिने डिसाईड केलं की जाते मी माझ्या रिलेटिव्हच्या घरी, या बहिणीच्या भावाच्या घरी जाऊन, तिथे जाऊन ती राहायची. कधी एक दिवस भावाच्या घरी, कधी एक दिवस बहिणीच्या घरी. पण तिला तिथे काय त्रास नव्हती, बिंदास तिथे म्हणजे आराम करायची असं. आणि मेन करून त्रास तिला व्हायचा रात्रीच्या टायमाला. असं अच्छा. रात्री म्हणजे ती, जसं आपण रात्री लाईट बंद करून झोपतो, ती लाईट चालू ठेवायची. स्वामीचा आणि हनुमानचा दोघांचा फोटो सांगती ठेवायची ती. म्हणजे एवढी ती घाबरली होती. आणि एवढं तिच्या बरोबर ते टॉर्चर होत होतं तिला, या सगळ्या गोष्टी टॉर्चर होत होतं तिला. तर ती दोघं ठेवायची. मग माझा मित्र होता, तो रात्री हनुमान चालीसा वाचायचा आणि हनुमान चालीसा अगरबत्ती लावायचा आणि हनुमान चालीसा वाचायचा. 1-2 दिवस झाल्यानंतर ते तिच्या बहिणीसोबत पण झाला. जेव्हा बहिणीसोबत झाला तर सगळे घरात शॉक झाले की नाही, काहीतरी आहे. अच्छा. काहीतरी आम्हाला हे सगळं काहीतरी करावं लागलं. ती बहिणी बरोबर जाते, ती पण रडायला लागली. ती तर लगेच, जसं तिला फील झालं ना कोणतरी तिला टच केलं 2-3 टाइम, ती लगेच घर सोडली. ती घर सोडून डायरेक्ट तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन राहायला लागली. 1-2 दिवस ती तिच्या मैत्रिणीच्या घरीच होती. म्हणजे तिला पण फील व्हायला लागलं की ते जे मम्मी सोबत होत होतं ते तिच्यासोबत पण सुरू झालं. तिच्याबरोबर पण सुरू झाला असं. अच्छा. मग नंतर ते माझ्या मित्राने आणि ते पप्पांनी विचार केला, बोलला की याचं काहीतरी करायला लागेल, नाहीतर हे आपलं घर बर्बाद होऊन जाणार आपण. बरोबर. असं, नाहीतर हे घर सोडून विकून आपल्याला जावं लागेल, या काय नाही याचं सोल्युशन आपल्याला काढावं लागेल. असं करून त्यांचा देव ऋषी आहे ओळखीचा, त्यांच्याकडे ते गेले. जो घडतंय ते सगळं सांगितल्यावर ते देव ऋषी होते ना, त्यांनी बोलला की तुमच्या घरी कोणीतरी एक नेगेटिव्ह एनर्जी सोडलाय. तर ते एनर्जी खैस आहे. खैस ती खूप घाणेरडा खैस होता तो. मग ते देव ऋषीनी म्हणजे ते त्यांना 3 दिवस लागलाय. म्हणजे घरचं ते एंटिटी होती ती खैस होता ते काढायला. तो खूप स्ट्रॉंग होता आणि खूप म्हणजे पॉवरफुल होता. त्याला काढायला म्हणजे एवढा इझी नव्हता. त्याला 3-4 दिवस लागले. असं 3-4 दिवसांनी म्हणजे त्याला लागले, त्यांनी ते काढलं. मग त्यांच्या घरी सगळं नॉर्मल झालं. त्यांचे आता सगळे बरोबर म्हणजे सगळे चांगले आहे. म्हणजे बहीण पण चांगली आहे, त्याची मम्मी पण चांगली आहे. आणि मग त्यांच्या घर सगळं थोड्या दिवसांनी नॉर्मल झाला. सर, थँक्यू सो मच दिशांत, आणि थँक्यू तुझ्या फ्रेंडला पण. त्यांनी त्याची पॅरानॉर्मल इन्सिडेंट तुझ्यासोबत शेअर केली. तू खूप चांगल्याने आपल्याला डिस्क्राईब केलाय थँक्यू. पूर्ण इन्सिडेंट.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिशांकडे अजून भरपूर असे पॅरानॉर्मल इन्सिडेंटचे आहे स्टोरीज आपल्यासोबत शेअर करायला. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्याच्याकडून अजून ऐकूया. ओके, थँक्यू.